आज बापून बरोबर बघा 25-4ला गेलेला, तर असं मस्त पार्टीचं काम झालं आहे सगळ्यांबरोबर. वा 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 वा. तर या सगळे मस्त आईस्क्रीम खायला. आणि आपलं इकडे बघा फरसाण आणलेलं आहे. तर आज पावभाजीची पार्टी आहे बघा. तर इकडं आपलं मस्त पाव, परतनं कोथिंबीर, परतनं ओला वटाणा आणलेला आहे. परत हां ओला वटाणा, फ्लावरच आणलं नाही की माऊलीनं, फ्लावरच आणला नाही माऊलीनं. फ्लावर नाही आणला होय, तर तुम्ही घेऊन यावं येताना फ्लावर. तर आज सॉरी पोरं घरात आल्यावर कराय अक्षतानी माऊलीने कसला धिंगाणा केलाय बघा. इथं कपडे घर सगळं कपडे केले ते. आता अक्षताला आवरायला लावायचं आहे. तर या सगळे मस्त आईस्क्रीम खायला. तर आमची आता आईस्क्रीम खायची पार्टी चालू आहे. हाय नमस्कार, मी शोभा तुम्हा सगळ्यांच्या अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका छोट्याशा ब्लॉगमध्ये. कशा आहात सगळेजण? श्री स्वामी समर्थ, शुभ सकाळ सगळ्यांना. तर आता पण बघा 2-3 दिवस झाले ना, तर व्हिडिओ म्हणजे की एडिटिंग करणं झालं नाही, शूट करून ठेवला. तर आजचं ना व्हिडिओ खूप खास असणार आहे आणि अगदी 2-3 दिवसाचा ना व्हिडिओ एकत्र असणार आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. तर चला, सकाळी सकाळी ना माझी चालली होती आज गवारची शेंग करायचं आणि हिरव्या मिरचीची गवारची शेंग करायचं होतं. तर आता 2-3 दिवसाचा का नाही व्हिडिओ एकत्र असणार आहे. तर आज होती बघा आपल्या अक्षूला सुट्टी होती. तर आपल्या अक्षूचं आजचं सकाळचं देवपूजा करायचं काम तिच्याकडं होतं आणि आज तिचं म्हणणं होतं की मी देवपूजा करते. तर मग काय घरात पण देवपूजा करून असं बाहेर आली होती बघा तुळशीला पाणी वगैरे घालायला. तर आपलं इकडं बघा जरा मस्त असं असे फुलाची बघा थोडंसं हे काढली. जास्त काय फुलं वगैरे असतात बघा आमच्या झाडाला, की अगदी छोटंसं एक जास्वंदीचं झाड आहे. तर तुम्हाला मी नेहमीच्या पाठीमागच्या व्हिडिओमध्ये नेहमी दाखवत असते. तर असं बघा इकडचे देव तिकडं आणि तिकडचे देव तिकडं असं केलेलं आहे तिनं. तर असं तिला अजून काही एवढं माहीत नाही. आणि संध्याकाळच्या जेवणात का नाही आज बनवायची होती मला पावभाजी. आणि त्याच्यासाठी बघा असं फ्लावर, वाटाणा, परत बटाटा आणि एकच ना अगदी छोटासा मी बीट घेतलेले कट करून आणि सगळं बघा असं मिक्स ना बटाट्याची साल वगैरे काढून घेतली. अगदी एकच बटाटा घेतला, एकदा थोडासा मोठा मध्यम आकाराचा. तर म्हणलं चला आता हे कुकरला लावून घेऊया. तर आणि बऱ्याच दिवसातून का नाही मी असं हे पावभाजी बनवायला लागले. आणि ते पण ना पोरा माऊलीचं इतकं हट्ट होतं की आज मला पावभाजी खायची. मग काय बापूंना घेऊन गेला आणि असं की पावभाजीचं सगळं जे काही सामान लागते ना ते सगळं घेऊन आलेला 25वरनं. तर हे बघा असं बीट वगैरे, तर बीट म्हटलं तर मी आज पहिल्यांदाच टाकते बरं का. तर हे बघा असं मस्त थोडंसं जिरं वगैरे टाकून घेतलं आणि मस्त आपलं कांदा ना छानसं तळून घेतला. आणि आपलं तोपर्यंत का नाही कुकरला लावलेलं बघा. आज जरा वाटाणा मी जास्त घातले, तर जास्तीत जास्त वाटाणा ना आमच्या सगळ्यांना आवडतं. आपलं अक्षरचं आपलं मध्ये मध्ये करायचं चालू होतं. तर मी करते करून तिनं बघा हे सगळं ना असं मॅश करून घेतलं. त्याच्यानंतर आपलं मी कांदा टोमॅटो ते चिरून ठेवलेलं होतं ते मग आपलं मस्त तळायचं चालू. अगदी थोडंसं बघा टोमॅटो आज जास्त वापरलं नाही, कारण मी अगोदर पण ना कुकरला लावलेला टोमॅटो आणि त्याच्यामध्ये नंतर इकडं पण एक टोमॅटो. आणि आपलं खूप छान असं आपलं हे बघा मॅश करून झालेलं आहे. आणि थोडंसं बघा मी ओबडधोबडच केलेलं, कारण जास्त ना बारीक नाही केलेलं. त्याच्यानंतर आलं लसूणची पेस्ट केलेली. आणि आपलं एकदम ना साधं सिंपल, जास्त मसाले वगैरे काही नाही, एकदम गावाकडच्या पद्धतीत. आणि जेवढं की साधं सिंपल करणं तेच चवीला छान आणि आवडतं. पण असं बरेच मसाले वगैरे टाकायला गेलं तर आवडत नाही घरच्यांना. तर मी आपलं साधं सिंपलच करत असते. म्हणलं चला बनवते तर तुमच्याबरोबर पण रेसिपी शेअर करूया. तर हे बघा आपलं पावभाजी मसाला, थोडंसं हळद, मीठ, तिखट आणि धनं पावडर बस इतकंच. आणि आपलं थोडंसं बारीक चिरलेली कोथिंबीर ना ते वरून टाकण्यासाठी मी थोडंसं ठेवून दिलेले. आणि जे मसाले आहेत ना त्याच मसाल्यात आपलं छानसं परतून घ्यायचं एक अगदी 2 ते 3 मिनटं, म्हणजे की तेल सुटेपर्यंत. आणि असं अक्षरचं म्हणणं होतं की मी थोडंसं अजून तेल टाक, कारण तेल कमी वाटायला लागले. तर म्हणलं असं अजून थोडंसं मी तेल टाकलं. आणि जास्त पण तेल ना म्हणजे की आपलं हे नाही घसा वगैरे दुखायला सुरू होतं जास्त तेलकट वगैरे, मग जास्त तरी वगैरे असेल ना. आणि आपलं असं साधं सिंपल भाजी ना आपल्या चपातीवर सुद्धा आपण खाऊ शकते. तर शकतोय तर चपातीवर सुद्धा ना आपलं हे छान लागते भाजी. आणि थोडंसं बघा वरून अजून कोथिंबीर टाकलेली. आणि दररोज ना व्हिडिओ शूट करते, पण काय एडिटिंग करण्यावरच ना तुमच्याबरोबर शेअर करायचं राहून जाते. तर बराच वेळ लागतो बघा घरातली सगळे वगैरे कामं. तर तुम्ही म्हणत असाल हे तुझं दररोजच आहे, असू द्या चालायचं. तर बरंच कामं असतात घरात वगैरे, परत शेवया बनवायचं आणि दळणं वगैरे असते. तर माऊलीच्या पप्पांना कधी भाडं असतं कधी नसतं. तर आठवडाभर ना गेल्या आठवड्यात तर पूर्णपणे मीच दळणं दळत होते. संध्याकाळचेच माऊलीचे पप्पा अजिबात घरी येत नव्हते.
7:30 पावणे 8ला घरी यायचे, तोपर्यंत माझी सगळी दळणं व्हायची. तर कधी कधी मी 8:30ला 8च्या पुढं मी स्वयंपाक करायचे, कधी लवकर यायचे तर कधी उशिरा व्हायचा. तर आपलं बघा साधी सिंपल ना आपली पावभाजी. तर या सगळे खायला, आणि आपलं माझी साधी सिंपल रेसिपी पण कशी वाटली नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर भरपूर दिवसातून ना मी आपलं पावभाजी बनवलेली ना, आपलं अक्षूचं चालू होतं की थोडंसं तेल टाकून पाव गरम करायचे. 4:30 पावणे 5 आणि असं आभाळ गच्च भरलेलं आहे. आज दुपारपासून ना 2-2:30 वाजल्यापासून आभाळ गच्च भरलेलं आहे. आणि आता आमच्या झाडाची का नाही अशी भरपूर असे आंब मोठी मोठी व्हायला लागले. खूप छान असे कैऱ्या आलेले आहेत. आणि चला भांडे वगैरे घासून झालं तर माझं चाललं होतं जे की ब्लाऊज शिवले होते बघा मागच्या 4-5 दिवसात. तर ते हात शिलाई वगैरे करायचं चालू होतं. आणि इकडं आपलं हुक वगैरे लावायचं, हात शिलाई करायचं ना, असं सगळ्या ब्लाऊजला चालू होतं. चला आता झाडून वगैरे काढायचे. मी आज गेलेली गवताला, आता तर त्याच्यामुळं अशीला भरपूर असं गवत आणलेलं आहे. चला आता येते भरपूर आलं एकदम आलेलं आहे. एवढं छान असं फुल आलेलं आहे बघा गुलाबाचं. तर बघा एकदम छान असं फुल आलेलं आहे. तर आपलं इकडं सुद्धा एक कळी परत यायला लागली आलेले. आणि आपल्या इकडं सुद्धा एक कळी आलेली छोटीशी अगदी. आणि आता हे फुल बघा एवढं छान आले ना, खूप छान. आता बघू पूर्ण उमलल्यानंतर, आता उद्या परवा उमलेल बघा चांगलं. हे जे व्हिडिओ आहे बघा मंगळवारचा आहे. तर आमच्या इथे ना महादेवाची कावड आली होती. मग प्रत्येकच वर्षी ना आम्ही असं कावडीच्या पाया वगैरे पडतो आणि आरतीचं ताट वगैरे. आता त्याचा काही व्हिडिओ मी शूट केला नाही. आरतीचं ताट वगैरे तयार करून का नाही आपलं विभूती वगैरे सगळं नेऊन ना, साखर पंचारती सगळं ताट तयार करून का नाही असं पूजा केली जाते. तर 2-3 फुलं वगैरे तर आत्यांनी मी पूजा करून घेतली. अजून आजूबाजूच्या बायका पण करत. आता वाजत बघा 4:30. तर कावड वगैरे आलेले, आता दर्शन वगैरे घेऊन झालं. आणि सकाळपासून म्हणलं ना भरपूर असं ऊन होतं, मला पण ब्लाऊज वगैरे शिवायचं होतं, काम होतं. तर शेळीला आत्ता म्हणलं तर अजिबात गवत नाही, तर आत्ता गवताला जावं लागतंय मला. तर त्या ताईना सकाळपासून वाट बघत होते माझी, आणि सकाळपासून माझ्याकडे 2 वेळा येऊन गेलेत, मला काय वेळ भेटला नाही. तर चला आता ब्लाऊज वगैरे शिवून झालाय. आणि अक्षदा माऊली घरी असला ना अजिबात कामं काय उरकत नाही. तर आपल्या अक्षुने भांडे वगैरे घासलेले आहेत. तर आता थोडंसं झाडं वगैरे काढायचं राहिलं आहे. तर चला आता शेवटी जावंच लागणार आहे गवताला, कारण अजिबातच गवत नाही शेळीला. आणि जे काही कामं असेल ना थोडंफार आपल्या अक्षीची मदत असते. तर आता करते ती. दोघं पण दुपारी झोपलेले, तर आत्ताच उठलेले आणि माझं चालले आता जावंच लागणार आहे गवताला. 4:30 वाजलेले. तर बापरे काय करू काय नाही असं होते, इतकी फजिता होती ना. तर खरं सांगते भरपूर असं फजिता होती. दिवसभर असतं ढगाळ ढगाळ वातावरण असं झालेलं आहे. आणि आपलं माऊली ना ट्युशनला गेलेलं आहे. तर चला आणि आपलं आज भरपूर असं गवतच गवत. आपलं माझं चालू इकडं दळणं करायचं काम घेऊ आलं आहे बघा. म्हणजे शेवया बनवतो. तर गहू तर वल्ला किती आहे बरं का. शेवया कशा बनवायचं तर माहीत नाही मला. हे इतका वल्ला आला होता ना, भरपूर असा वल्ला गहू आलेला शेवया. तर अलीकडं का नाही जसा उन्हाळा लागायला लागलाय बघा, तसं ही एक काम वाढलेली. तर 2-3 दिवसातून का नाही असं कूलरमध्ये पाणी ओतायचं चालू असते आपलं. एक दिवस अक्षूचं की एक दिवस माऊलीचं, असं दोघांचं का नाही पाणी ओतायचं असते कूलरमध्ये. तर संध्याकाळचं बघा असं हे काम असते अक्षूकड कधी माऊलीकड. आणि संध्याकाळच्या जेवणासाठी का नाही सकाळचा स्वयंपाक शिल्लक असल्यामुळं का नाही मी आज बऱ्याच दिवसात असं मस्त ओला वाटाण्याचा भात बनवलेला. तर सगळं बघा साहित्य टाकलेलं, टोमॅटो, वाटाणा, परत कांदा, मिरची वगैरे सगळं, डाळी वगैरे सगळं टाकलेलं. आपलं साधं सिंपल असं मस्त मसाले भात केला होता तर बऱ्याच दिवसातून. आणि माऊलीला बघा जास्तीत जास्त मसाले भात आवडतो, साधा म्हणजे की पांढरा भात वगैरे अजिबात आवडत नाही. आज का नाही सगळं माळवं संपलेलं बघा. एक 10-12 दिवस झालं अजिबात काय सुद्धा माळवं नव्हतं. आणि अख्खा फ्रीज ना रिकामा होता. तर असं मस्त आज ताजं ना
माऊलीश पप्पांनी माळव आणला ना आत्ताच गिरण पण केली मला स्वयंपाक करायचा आहे. आणि आपल्या अक्षताने बघा आज पनीर बनवायचं ना तसं ग्रेव्ही करून ठेवलेली आहे आणि तर तिनं सगळं पूर्ण तयार केलेलं आहे. इकडं मी आता पीठ मळून घेतले आणि माऊलीश पप्पांनी ना असं मस्त ताजं ताजं माळवं आणलेले. बटाटा टोमॅटो आणि आपलं इकडं मस्त मेथी आणि आता भरपूर असं उन्हाळा चालू झालाय तर बघा दुपारच्या कडाक्याच्या उन्हात ना असं मस्त सरबत करायला लिंबू आणलेले. आपलं इकडं फ्लावर परत मटकी आणि मिरच्या तर इकडं पण काय नाही. इकडं आपलं कारली आणलेले असं छोटी छोटी कारली आणि दोडकं वांगी आणि परत कोथिंबीर. आणि माऊलीश पप्पा आज भाडं घेऊन गेली होती बघा. तर मागच्या आठवड्यात ते रमजानीचा सण होता तर एका भाभींचं भाडं असते तर आज ना माऊलीश पप्पांनी बघा त्यांचं भाडं घेऊन गेलेलं. तर आज आमच्यासाठी का नाही असं मस्त गुलगुल आणि आपलं इकडं शिरकुंबा दिले. तर त्या दिवशी आम्हाला बोलवलेलं तर त्या दिवशी माऊलीच्या पप्पांचा शनिवार होता आणि आम्हाला पण काही जाणं झालं नाही. तर माऊलीच्या पप्पांना पण भाडं होतं ते बघा अशा पद्धतीचं ना मस्त त्यांनी शिरकुंबा दिलेला आहे. छान असं ना सगळ्यांसाठी माऊलीश पप्पांजवळ असं मस्त शिरकुंबा आणि आपलं हे छान असं गुलगुले. तर या सगळे मस्त शिरकुंबा प्यायला गुलगुल खायला